आज आमच्यासोबत आहेत सिमरन खेडकर, जे की मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲक्टर आहेत. थँक यू फॉर इन्व्हायटिंग. तर वेल डन आईबद्दल काय म्हणता आणि ते कधी रिलीज होणार आहे? येस, वेल डन आई हा सिनेमा आम्ही गेल्या वर्षी शूट केलाय. अच्छा. आणि ऑब्व्हियसली वेल डन आई टायटलवरून एक बेसिक अंदाज येतोय की ही आईची गोष्ट आहे. हक्काचा पॉडकास्ट करायला मिळतो, मला त्याचा खूप खरंच आनंद आहे. आई म्हणतेय की तू 10वीला 35% पास हो आणि तुझं नाटक कंटिन्यू ठेव, कारण तुला तिथे पुढे ऍडमिशन जायचंय. घ्यायची हां, हां. आहे. ही छोट्या बयोची मोठी स्वप्न माझी पहिली मालिका होती. अच्छा. आणि मला आठवतंय मी ललित कला केंद्रातून जस्ट पास आउट झाले होते. हं. माझी आई माझ्या प्रत्येक सेटवर एकदा तरी येऊन जाते. म्हणे ही किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे बघा अशोक मामांसारखा माणूस ही गोष्ट सांगतोय की माझ्यासाठी एका स्त्रीच्या डोळ्यात पाणी येतंय, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं रे अरे अशोक बापरे! मामांच्या, आणि मी मध्ये उभी आहे. इकडून मामा रडतायत, इकडे आई रडतीये. आणि इतका माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे आउटडोअर शोचा. आणि तुला खरं सांगते, खूप कमाल माणसं आहेत त्या सेटवर. म्हणजे खरंच सातारा एरिया इतका सुंदर आहे. डोंगर आहे, नद्या आहेत, धरणं आहेत, दऱ्या आहेत. सेल्फ एक्सपिरियन्स केलेला आहे. मॅनिफेस्टेशन केलं होतं का कधी या गोष्टीसाठी? हो हो हो. अरे नाही, हे खूप खरं आहे. आपल्याला ना कधीतरी मेन रोल करायचा आहे बघ, आपल्याला एक दिवशी टीव्हीत दिसायचंय किंवा त्यांच्या जी मनातली खदगत आहे ना, ती कोणीतरी मांडतंय. खूप प्रेशर आहे तुमच्या डोक्यावर. त्यावेळेस तुम्ही कसं स्वतःला हँडल करता? काम मिळाल्यानंतरचे खूप अनेक चॅलेंजेस असतात, ज्याबद्दल नाही बोललं जात फारसं. अख्खं युनिट एकाच शब्दाची वाट बघते की पॅकअप, गणपती बाप्पा मोरया. सेम टाइम मध्ये आपल्या 2 मूव्ही येणार आहेत. वेल डन Yes, आई मध्ये yes, yes. लीड रोल, आणखी एक मूव्ही सोबतच येणार आहे. हो. जे लोक मला Instagramला फॉलो करत असतील त्यांना आता माहितीये की खूप केऑस चालू आहे माझ्या फीडवर. एकीकडे मालिकेचं काहीतरी चालू आहे, इकडे सण चालू आहेत आपले, वेल डन आईचे प्रमोशन्स चालू आहेत, आणि सोबत तू माझा किनारा नावाचा माझा एक सिनेमा आहे, जो मी याच वर्षी शूट केलाय. आणि तो सेम डे रिलीज आहे. सो 31 ऑक्टोबरला यावर्षी माझे एकाच दिवशी 2 सिनेमे रिलीज होत आहेत. Great. पहिल्यांदा मुक्या मुलीचं काम केलंय आपण. वेल डन आई आईचा सिनेमा आहे, जो विशाखाताई आईच्या भूमिकेत आहे. आणि खरंच ती खूप गोड आहे रे. म्हणजे मला तिचं खूप कौतुक वाटतं. महाराष्ट्राची हास्य सम्राज्ञी आहेत ते रिया. खूप खूप सुंदर माणूस विजय निकम सर. पण माझी आई सुद्धा त्यांना 1-2दा भेटलीये. आणि तुला खरं सांगू का, मला ना गौतमी पाटीलची बायोपिक जर आली ना, तर त्यात काम करायची खूप इच्छा आहे. तू म्हणशील अरे हे काय मध्येच, पण हे आहे. तान्हाजी जो आहे गलगुंडे, सैराट मधला लंगड्या, मस्त सीन होता की तो येतो मला प्रपोज करायला, असं गुलाबाची फुलं वगैरे धरतो, कविता वगैरे म्हणतो. आणि मी म्हणते त्याला की थँक्यू, कितीला दिला गुलाब. आणि तुम्हा सर्वांचं खूप कौतुक की लातूर सारख्या शहरात इतका सुंदर पॉडकास्ट, इतका छान सेटअप, आणि तुम्ही ही सगळी मनापासून ह्या गोष्टी करणारी मुलं आहात.